नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की झालंय काय माहितीये का, मागच्या काही दिवसापासून बऱ्याच कमेंट यायला लागल्या, त्या आम्हाला दोघांना पण कमेंट यायला लागल्या. त्या म्हणजे कमेंट अशा वेगवेगळ्या आहेत. आता तुम्ही जसं की बॅनरवरती बघितल्यात बऱ्याच कमेंट आहेत की तुम्ही कुठल्या गावचे आहे, ताई तुम्ही मंगळसूत्र का घालत नाही, आणि तुमची सारखे भांडणच असतात नाही का, बऱ्याच भांडणाचे म्हणजे व्हिडिओ टाकू नका. हा असे बरेच कमेंट येतात. त्याच्यामुळे आता विचार केला की म्हणलं असं तर उत्तर प्रत्येकाला देता येत नाहीत हा आणि काही काही लोकांची कमेंट पण समजून येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ बनवावा ज्यातून तुम्हाला सगळं तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चुकवू नका. म्हणजे ज्यांनी कोणी कमेंट करून प्रश्न विचारले त्यांना त्यांचं उत्तर मिळालं. म्हणजे काय होतं माहितीये का, आता कमेंट म्हणजे भरपूर येतात, त्याच्यामुळे काय होतं सगळ्यांना ही तर देते, म्हणजे आम्ही दोघं पण प्रयत्न करतो त्याचं उत्तर द्यायचं, पण काय होतं माहितीये का, सगळ्यांना उत्तर देणं शक्य होत नाही. म्हणून म्हणलं आम्ही दोघांनी ठरवलं की एक व्हिडिओ बनवू आणि त्यातून सगळ्यांना उत्तर देऊ. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन गोष्टी बोलतो मी. हे काय झालंय, बऱ्याच जणांची कमेंट अशा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये की तुम्ही दोघं एवढी भांडण का करताय, रोजच तुमची किरकिरचीच भांडणं असते ती, रोज तुमची चिडचिड भांडणच असते ती, तुमच्या घरात पैसा येणार नाही, तुमचं काय तुमच्या प्रगती नाही होणार. प्रगती नाही होणार, घरात सारखं चिडचिडी, मुलावर काय परिणाम होणार, बरेच प्रश्न काय. कालचं सांगते. मी त्यांचं नाव नाही सजेस्ट करत. एकाने काय केलं, नॉर्मल ह्याने कपल टाकचा व्हिडिओ टाकला होता. त्यांनी कमेंट काय केली होती की सारखे भांडण करू नका. तर मी त्यांना रिप्लाय केला होता की तुम्ही आधी व्हिडिओ नीट बघा ताई आणि मग बोला. तर त्या म्हणल्या ह्या व्हिडिओ बद्दल बोलत नाही. मग तुम्ही ह्या व्हिडिओ बद्दल बोलला नाही तर बाकीच्या व्हिडिओबद्दल कशाला त्याच्या कमेंटमध्ये करताय? बाकीच्यांची मेंटॅलिटी काय होते, मग एक कमेंट वाचली की हे भांडणाचेच व्हिडिओ आहेत असं नाही का समजून जातं. आणि बरेच जण असे म्हणतात की तुम्ही जर असले भांडणाचे व्हिडिओ टाकले तर मग लोक काय तुम्हाला चांगले कमेंट करणार काय, वाईटच कमेंट करणार की. तर काय होतं माहितीये माहितीये का, सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय काय आहे माहितीये का मित्रांनो, तर आमच्या दोघांचा आहे ना बॉन्ड तसा आहे. म्हणजे आमच्या दोघांचा बॉन्ड तसा आहे. ही आहे मेन, म्हणजे ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आहे कोल्हापूरची. हिनं सहज जरी बोललं तरी समोरच्याला असं वाटतं की ही भांडण करते काय, म्हणजे नाही आता का. लय सांगायची गरज नाही. कोल्हापूर, कराड, सातारा, सांगली हे आपल्या लोकांची भाषा कशी आहे, ए काय रे, ह्याच्यात सुद्धा प्रेमच आहे. पण समोरच्याला काय वाटतं, अरे भांडायच लागले. तसं आमच्या घरात पण नाही का बोलणं तसंच आहे. आणि आता सोशल मीडियावर असल्यामुळे ते काय करतात, थांब 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 तुझा व्हिडिओच करतो, हे असं करून ते आणि जर मला चिडवतात आणि मी अग्रेसिव्ह होते. आणि पण पहिलं कसं असायचं, काही वेळेस झालं का नाही, थांब तुझा व्हिडिओच काढतो, तुला नाटकं करते, थांब तुझा व्हिडिओच काढतो. मग हे एक बोलण्याची पद्धत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय आमच्या एकाच घरात नाही, प्रत्येकाच्या घरात असतं. मला चांगलं माहितीये, प्रत्येकाच्या घरात नवरा बायकोचा बॉन्ड असंच असतं. काय हो तुम्ही, नवराई म्हणतो काय का तुझं चाललेलं असते, हे अशा गोष्टी असतात नॉर्मली. पण दुसऱ्याचं बघताना असं वाटतं की हे भांडायच लागलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो काय सांगू का, आमच्या दोघांचं म्हणजे माझं स्पेशली बॉन्ड कसं आहे माहितीये का प्रमिला सोबत. हिचं चिडणं, हिचं ते वरडून बोलणं, हिचं नाही का रोजचं असं हक्कानं बोलणं, आवाज देणं, ह्या गोष्टीची मला एवढी सवय झाली ना, ती एका दिवशी जर अशी शांत बसली ना तर मला करमत नाही. मी तिला म्हणतो हे काय झालंय ग, तू शांत काय आहेस नाही का, म्हणजे माझं काय एवढी चुकलंय का, हं. असं का करायला लागली. म्हणजे एवढी सवय झाली आहे मला तिची वरडायची, ती आवाजाची, अशी वरडून बोलण्याची. आता त्याच्या मागं मित्रांनो तिचं माझ्यावर एवढं जीव आहे तिचा, म्हणजे माझ्यावर बी आहे, मुलावर बी एवढं जीव आहे. एक दिवस मला म्हणजे मी म्हणलं ना, अगं पोट माझं खराब आहे, नको जेवायचं बाई, नाहीच ऐकणार. म्हणजे 2 घास खा पण खा, असे विषय असते मित्रांनो. तर कसं आहे आमच्या दोघांचा बॉन्ड तसा आहे, म्हणजे नॅचरल बॉन्ड आहे ते आमच्या दोघांचा. असं काही नाही की ती मुदाम मला असं काहीतरी चिडून बोलते किंवा काय. तर आणि मला नॉर्मली अजून एक गमतीच्या कमेंटचं उत्तर द्यायचंय की बरेच लोक काय म्हणतात, ओ दादा ती मोठी की आता पोरी कशाला म्हणताय. तर एक गोष्ट सांगते, मी नवऱ्यासाठी लहानच आहे. कारण की जशी लग्न करून आले तसं ते मला नाही का, एक तरी पम्या, दुसरं म्हणजे पोरे, ह्या 2 वाक्याशिवाय ती बोलत नाहीत. मी म्हातारी जरी झाले ना तरी ते मला पोरेच म्हणतील. ए पोरे काय कराली, ए पोरे अशी का कराली. त्यामुळे हे थोडं कॉमेडी आहे. पण म्हणलं ह्याचं पण एकदा नाही का एक्सप्लेन करून आता टाकू. ते काय झाले, म्हणजे बराच म्हणजे माझं ते नॅचरल बोलणं असते तिच्यासोबत नाही का, ए पोरे ते काय मला करायला लागली? अजून एक गोष्ट बोलतात, काय बय काय झालं, हा ही त्यांच्या गावाकडली भाषा आहे. बय म्हणजे लय लाडात आलं ना, किंवा मी आजारी असले तर मग प्रेमानं बय तुला काय झालंय नाही का, असं आहेत थोड्या. आणि हीच गंमत आहे ना ऐकण्यात सुद्धा, असं नवीन नवीन बाबा काय बोलतात. तर हे उत्तर त्यांच्यासाठी होतं जे लोक म्हणत होते की दादा तुमच्या घरात सारखं भांडणं असत्या, सुख शांती नाही येणार, पैसा नाही येणार. तर त्यांच्या डोक्यातला गैरसमज काढण्यासाठी एक सांगतो की आमच्या दोघांचा बॉन्ड तसा आहे आणि हिचं बोलणं पण तसं आहे. तर आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, एक म्हणजे मी बघितले, एक आहेत आपले म्हणजे फॉलोअर, तर ते काय करतात, ज्यांनी कोणी वाईट कमेंट करतील ना तर त्या स्वतः मी बोलायच्या आधी किंवा तुम्ही बोलायच्या त्या स्वतः खाली कमेंट करून सांगतात की ते आम्हाला एंटरटेन करायला व्हिडिओ बनवतात, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू नका. त्यामुळे मला खूप भारी वाटते की सपोर्ट करणारे पण खूप जण आहेत आपले. अहो काय होतं माहितीये का,
तुमच्या म्हणजे जे जे करतात ना कमेंट त्यांचं, आता जे जुने फॉलोअर आहेत आमचे, जे आम्हाला जवळ चांगले ओळखतात, पहिल्यापासून व्हिडिओ बघतात, त्यांना माहीत झाले की आमचा बॉन्ड कसा आहे, आमच्या दोघांचं कसं एकमेकावर प्रेम आहे, जीव आहे, कसे व्हिडिओ बनवतात, त्या सगळ्यांना माहिती आहे. पण जे नवीन अचानक येतात ना, नाही का, त्यांच्या पुढे अचानक व्हिडिओ येतात आणि ते बघतात ना, तर त्यांना वाटतं की त्या व्हिडिओ पुरतं मराठीत ते तेवढाच विचार करायचं की याला ही किरकिरी भांडणं यांचं असं चालतं काही कंटेंट. तर असं काही नाही. तर हा विषय झाला त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, हा आम्ही कुठून आहोत. आता मला भरपूर प्रश्न म्हणजे कमेंटमध्ये तेच उत्तर येते की दादा तुम्ही कुठले आहे, दादा तुम्ही कुठले आहे, दादा तुम्ही कुठले आहे. तर स्पेशली मी सांगतो दादा मित्रांनो, ही आहे कोल्हापूरची, मी आहे धाराशिवचा आणि आम्ही दोघ जण राहतो इथं पुण्यामध्ये. तर त्याच्यामुळे mix झालंय सगळ्यांना आमचं. तर आमचं मराठवाडा, इकडं कोल्हापूर आणि पुणे तिन्ही मिक्स आहे. त्यामुळे लोक एवढे गोंधळून जातात की नक्की कुठले येते असं विषय होते. तर आज क्लिअर करून टाकलं तुम्हाला की आम्ही कुठले काय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, एक प्रश्न कंटिन्यू कमेंटमध्ये विचारला जातो की ताई तुम्ही मंगळसूत्र का घालत नाही. तर आता मंगळसूत्राबद्दल मी काय सांगत नाही, प्रमिला तूच सांग आता काय सांगायचं. मंगळसूत्राबद्दल म्हटलं तर मी 1 वर्षापासून 3-4 व्हिडिओ बनवलेत का घालत नाही किंवा काय रिझन आहे ते. पण परत एकदा आता नवीन क्रिएटर म्हणजे नवीन जे फॉलोअर्स आहेत आपले त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते, मंगळसूत्र न घालायचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे सॉरी काही वर्षापूर्वी नाही का, थोडी आर्थिक परिस्थिती बिघडली होती आमची. तर सोनं चांदी काही महत्वाचं नाहीये, आपला परिवार आपली फॅमिली महत्वाची आहे. तर मी त्यावेळेस ते मोडलं होतं माझ्या कानातलं आणि गळ्यातलं. तर त्यामुळे त्याच्यानंतर काही बनवता आलंच नाही. तुम्हालाही माहिती आहे आता महागाई किती वाढत चालली आहे. आणि स्पेशली माझ्या नवऱ्याचं मत कसं आहे की मी जोपर्यंत तुला सोन्याचं घेत नाही तोपर्यंत तू घालायचं नाही. त्यांना गिल्ट वाटतं मी जर नकली गळ्यात घातलं, ते म्हणतात मला बघवत नाही, त्यामुळे तू काय कर, तू नाही घातली तरी चालेल. तर मी पण त्यांना म्हणते अहो पण ते बरोबर वाटत नाही, सुहासनीचा लेणा असतो. तर ते मला म्हणतात नवऱ्याशी चांगलं राहणं, प्रामाणिक राहणं, त्याला जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणले देखावा करणं काही गरजेचं नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा की जे मला नावं ठेवतात ना की बाई आधी मंगळसूत्र घाल, तुझे काय संस्कार आहेत हे. तर मला त्यांना एक विचारायचं आहे की एखाद्या बाईला तुम्ही ट्रोल करताय किंवा एखाद्या बाईला नावं ठेवताय, तिला तुम्ही खाली पाडायचा प्रयत्न करताय, हे कुठले तुमचे संस्कार आहेत आणि ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही जपताय, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, स्वतः मला ज्याच्यासाठी मी मंगळसूत्र घालते हा एवढा मोठा माझा सांड की नाही का नवरा म्हणून, हाच मला स्वतः म्हणतोय की तू घालू नकोस, तू आज अशी आहे तशी मला चांगली, तू घातली तरच काय नाही. तर मला काय प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचा, बरोबर आहे की नाही. जे माझ्या मताला सहमत असेल त्यांनी कमेंट करून खरंच सांगा. आणि दुसरी गोष्ट, मी घालते मंगळसूत्र, मी एक घेतलेलं आहे आपलं नकली. कुठेही बाहेर जायचं वगैरे असेल तर प्रत्येक बाहेर जाण्या येणाऱ्या लोकांना आपण नाही बोलू शकत ना, त्याच्यामुळे मी ते तात्पुरतं घालते. पण घरात मी मोस्ट ऑफ तरी नाही घालत. तर माझं हे उत्तर आहे त्याच्या मागचं. बरं. आणि अजून एक मुद्दा की बऱ्याच जणांच्या कमेंट येतात बरं का, काय माणूस आहे, किती बाईला त्रास देतोय नाही का, ह्याला काय अक्कल आहे का नाही, ह्याला काय लाज वाटते का नाही, त्या बाईचा जीव किती वैतागलाय, ती किती त्रास सहन करते. तर काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो. प्रमिला तू तुझ्या तोंडात सांग, मी तुला कामात मदत करतो का नाही. म्हणजे रोज नाही करत, पण मला ज्या दिवशी वाटलं की याला हिची खरंच तब्येत ठीक नाही, नाही का, हा कधी कधी ती वैतागते त्यांचं मुलं. एक मला काय खटकते माहितीये का, मी चिडलेली असेल ना, मला जास्त चिडवत, त्यांना मज्जा घ्यायला आवडते. मग ते मी चिडलेली असेल ना त्यावेळेस ते व्हिडिओ करतात आणि तसेच ते म्हणतात की तुझं नॅचरल आहे ना, हे प्रत्येकाच्या घरात असते. ज्या दादा लोकांना त्यांच्या घरातल्या बायकोची परिस्थिती माहिती आहे ना त्यांना आवडेल आपले व्हिडिओ, त्यामुळे ते आपलं असं तसंच एक रॅन्डम व्हिडिओ बनवतात आणि एक अपलोड करून देतात. तर लोकांना असं जाणवते की ही लईच बाई चिडलेली आहे. लांबचं उदाहरण आहे, कालच आमच्या दोघांची तुम्ही झाली कशावरून, तर मी यांना बडबड करते ना की आज एवढंच काम केलं तेवढंच काम केलं. हे मला म्हणतात कामं तर रोजचीच असतात, तू बोलून कशाला स्वतःला त्रास करून घेते. मग हे असं नॉर्मली म्हणजे गॉसिप होतंय आणि ते तुम्हाला पण आवडावं, वेगळं काहीतरी वाटावं म्हणून आम्ही तशा प्रकारे व्हिडिओ बघून तुम्हाला हे करतोय, आणि एंटरटेन करतोय. आमचं दोघांचा बॉन्ड आहे ना मित्रांनो, म्हणजे तुम्ही जे कोण आपली फेसबुक फॅमिली आहे, आपली युट्यूब फॅमिली आहे, आपली इंस्टा फॅमिली आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आमचं म्हणजे माझं पर्सनल इंटेन्शन आणि आमच्या दोघांचं इंटेन्शन असं असते की आपण आपल्या फॉलोअर सोबत आहे ना असं हे राहायचं, नॅचरल म्हणजे ट्रान्सपरंट राहायचं. असं काही लपून नाही आमचं, नाही का काही की वेगळं काहीतरी. आता बरेच जण मला कमेंट करते, त्या कोणतरी क्रिएटर आहे त्याचं सारखं नाव घेते बघा, ही पण आता ह्यांच्यासारखी भांडणं करायला लागली, आता ह्यांचं पण असंच होणार, ही दोघं पण काय तर नाव घेते ती बघते. आणि मला एक बोलायचंय, हे निळा ड्रम काय झालं की मला म्हणते ताई तुझ्या घरात निळा ड्रम आहे का, नाही माझ्या घरात काही निळा ड्रम नाहीये, हे निळा तेवढं जार आहे आणि एका माणूस त्यात बसणार नाही.
आणि मी जण तर म्हणलं ना ते मला म्हणते मला खुशी मारून टाकतो. तर मी पण हे कॉमेडीमध्ये घेते. मी रिप्लायला सॉरी कमेंटला तसा रिप्लाय पण देत नाही, ते अग्रेसिव्ह. पण तुम्ही पण प्लीज असं एखाद्याचं मन दुखावं किंवा वाईट वाटावं तर असं बोलू नका. आता मध्ये एक ग्रामपंचायत म्हणून ते हॉटेलचं काय तर झालं ना, तर सगळ्यांनी ते पण मला टार्गेट केलं की दादा नाही का उद्याचं तुला सुसाईड करायला पण मजबूर करतील. तर त्याच्यामुळे प्लीज असे कमेंट करू नका जेणेकरून समोरच्याचं. सगळ्यांना सांगतो बरं का, हिचा स्वभाव असा आहे ना, एखाद्याला मारून पण ती स्वतः तसं करून घेणार नाही कधी. असली रागीट आहे, खूप हरपून निघालेली. त्याच्यामुळं तुम्हाला जर अजून अधिक माहिती जर पाहिजे असेल की नाही का, की मला भरपूर जण म्हणतात तुझ्या आईला बोलव, तुझ्या वडिलांना सांग, तर मला वडील नाही आहेत आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तुम्हाला जर माझ्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी परत त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवते. पण मी अशा इतक्या परिस्थितीला होरपळून निघाले का नाही, त्याच्यामुळे मला अजिबात असला विचार येत नाही डोक्यात. त्यामुळं ज्यांचा गैरसमज असा होता, मला वाटतं त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमधून भेटली असतील. आणि जर अजून काही डाऊट असतील तुम्हाला, काय अजून वाटलंय की बाबा अजून काही क्लिअरिफिकेशन नाही झालं, तर कमेंट करा. आपण काय आपली फॅमिलीच आहे, बोलायला आपल्या फॅमिलीसोबत. रडायला काय झालं, रडायचं नाही, रडायचं काय जावं त्यानं, आहे की सोबत आपण. मस्त अजून भरपूर आहे आयुष्य. आता एवढ्यावर थोडी थांबले, अजून तर सुरुवात आहे आपल्या संसाराची. आपण लहान आहे, आपण अजून बरं पण अजून मोठं आहे, अजून किती आता ते आताशी तर आपण काय काय जणांची आयुष्याची लग्नाची सुरुवात असते. आपली तर मुलं मोठी झाली आहेत, आता आपलं एवढं सगळं गाडा वाढलाय पुढं, काय टेन्शन घेते, अजून चांगले नाही दिवस असे येतील. वाईट कमेंट करतात ना की नाही का निराड्रम असेल तर म्हणजे ह्याचा अर्थ किती, एका माणसाचा जीव गेलेला आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्याची कॉमेडी करताय. परत एका लेडीजचा जीव गेलेला आहे तर त्या लेडीज बद्दल पण तुम्ही कॉमेडी करताय की ग्रामपंचायत सारखी तुमची परिस्थिती होईल किंवा नाही का निराड्रम असेल घरात तर बघ त्याचं. म्हणजे हे एखादं मरतंय ह्यालाच म्हणतात महाराष्ट्र. खरंच सांगते, यालाच महाराष्ट्र म्हणतात. एखाद्याचा पाय ओढणे कशाला म्हणतात ना, ती ही प्रॉपर गोष्ट आहे. आपल्याला जमत नाही, दुसऱ्याला जमवू द्यायचं नाही. आणि हे फक्त आणि फक्त वाईट कमेंट करणाऱ्या लोकांना आहेत. जी माझी चांगली फॅमिली आहे ना, त्यांच्यासाठी मी नाही का असं कायम आयुष्यभर ऋणी राहील की त्यांनी इतकं दिवस आम्हाला सपोर्ट केला. एक ताई आहे ती कंटिन्यू आम्हाला कमेंट करते. जे वाईट कमेंट करतात ना त्यांना सुद्धा ती चांगलं सडेतोड उत्तर देते. मला सुद्धा आठवत नाही उत्तर काय द्यायचे, तर त्या बरोबर उत्तर देतात. तुम्हाला बघायचं तर स्किप करा, व्हिडिओ बघू नका, पण एखाद्याला असं बोलू नका. ते आमच्यासाठी व्हिडिओ बनवतात, तुमच्यासाठी बनवत नाही. तर मित्रांनो, काय आहे माहितीये का, सोशल मीडिया आहे, आता आम्ही दोघांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्या कधी कधी होती, भावनिक होती, थोडंसं नाही का वाटतं, मनाला लागतं तिच्या बी. शेवटी लेडीज आहे, थोडंफार बोललेलं मनाला लागणार. तर चला, आशा करतो की सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटली असतील. जरी कुणाला काय अजून काय वाटत असलं तर तुम्ही नक्की अजून प्रश्न विचारा. परत तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा, आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जे प्रेम देताय, तुम्ही जे सपोर्ट देताय, त्याच्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद, आभारी. असाच आशीर्वाद राहू द्या तुमच्या सगळ्यांचा. तर व्हिडिओ तर काय रोज येणारच आहे, आपली व्हिडिओ रोज येणारच, त्याच्यामुळे तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. आणि चला, थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काळजी घ्या आणि काळजी घ्या.